दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, भारताची कर्णधार पहिली फलंदाजी। मंत्री संजय शिरसाट यांचे पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत, 3-4 वर्षांनी सेवानिवृत्ती घेणार, योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतलेला बरा असतं, शिरसाट यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौऱ्यावर, ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार, दगाबाजरे अशी मोहीम सुरू करणार, अंबादास दानवेंची माहिती। मविया मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल, भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का, त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही, मविया मनसेच्या नेत्यांचा सवाल। रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल, भाजपचे पदाधिकारी कैलास आहेरांनीच केला गुन्हा दाखल, 10 कोटींची फसवणूक केल्याचाही केला आरोप। सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू, आमदार महेंद्र दळवी यांचा तटकरेंना इशारा। मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंसह गृहराज्यमंत्र्यांना फोन, महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी। नाशकात शरद पवार गटाकडून उदय सांगळे, सुनीता चारोस्करांची हकालपट्टी, भाजपमध्ये जाणार असल्याच्या रंगल्या चर्चा। नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरू, सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा, श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा गुन्हा।